या परिषदेमध्ये विभिन्न गोष्टीची चर्चा करण्यात आली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की निपुण भारत आणि PGI परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स त्याला कसं सुधारता येईल त्या हिशोबाने मोठ्या प्रमाणात काम पूर्ण जिल्ह्यात होणार आहे. DPDCच्या अंतर्गत शिक्षण क्षेत्रासाठी जो 4 हेड असतो त्याच्यामध्ये एकूण अबाउट 44 कोटी रुपये निधी आहे. एक्झॅक्ट अमाऊंट आपल्या काही वेळात DIO साहेब आपले प्रेस नोटमध्ये देऊन टाकतील. त्या निधीमध्ये कसं आपल्याला चांगलं नियोजन करता येईल आणि अगर जादाचा निधी लागत असेल तर त्याला कसं आपण इम्पॅक्टफुली करू शकतो त्याबद्दल होता. त्याच्याशिवाय आपण ऑलरेडी जो सुपर 50 आहे त्याला सुपर 100 करून त्याला ऑलरेडी नियोजन करण्यात आलेलं आहे. नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामीण भाग, अनुदानित शाळा, अंग्रेजी माध्यमिक शाळा सगळ्या विषयाबद्दल आज चर्चा झाली. त्याचे सविस्तर माहिती सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी या ठिकाणी आपल्याला दिला. त्यांनी जवळपास 3 तास 15 मिनिटची एक बैठक या ठिकाणी घेतली. त्यांच्या मी या ठिकाणी विशेष आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या विषय सोडवण्यासाठी त्यांनी खूप लक्ष दिलं. दुसरा विषय आहे की आपला भूकंपच्या संदर्भात नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मागच्या 1 महिन्यामध्ये सुमारे 45 घटना भूकंपची झालेली आहे. या सगळे लो इंटेन्सिटी भूकंप आहे, म्हणजे सगळे 4 रिक्टर स्केलचे खाली आहे आणि 2.5 ते 4 या रेंजमध्ये 2.6 to 4.1 या रेंजमध्ये या भूकंपचे झटके जाणवले. याची एकच ठिकाणी स्वॉर्म ऑफ अर्थक्वेक्स आपण म्हणतो, एकच ठिकाणी त्यांची एपिसेंटर आहे आणि त्या एपिसेंटर रेंजमध्ये एकच फॉल्ट जो आहे, जो आपण क्रस्टल फॉल्ट म्हणतो, इंट्रा कॉन्टिनेंटल फॉल्ट, त्या ठिकाणी भूकंप झालेला आहे. त्या ठिकाणी सेस्मिओग्राफ मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसनी त्या ठिकाणी बसवलेला पण आहे. या भूकंपामुळे 2 प्रकारच्या जो गोष्टी मी आधी पण ज्यावेळी माझी चर्चा झाली आपल्याला सांगितलं होतं की 2 प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये होण्याची शक्यता असते. सर्वप्रथम जो आहे की काही ठिकाणी बिल्डिंग्समध्ये क्रॅक्स येऊ शकतो आणि ज्या ठिकाणी लोड बेरिंग स्ट्रक्चर अगर व्यवस्थित नसेल तर ते क्रॅकचं प्रमाण मोठं पण असू शकतो. तो भूकंप झाल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेला आपण सूचना दिलेली आहे की त्यांनी सगळे बिल्डिंग्सच्या, विशेषतः जो रेड मार्क्ड आणि धोकादायक इमारती आहे त्यांचे एक सर्वेक्षण करून घ्यावा, निरीक्षण करून घ्यावा, जेणेकरून त्याची ऑक्युपन्सी ठेवता येतो की नाही ठेवता येतो त्याच्याबद्दल निर्णय स्थानिक स्तरावर आणि जो याच्यामध्ये सक्षम प्राधिकारी आहे, डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे, ते त्याच्याबद्दल घेऊ शकतो. तो एक झाला. त्याच्यामध्ये कुठल्याही बिल्डिंगला या भूकंपानंतर त्याला जो आधीपासून रेड मार्क होते तेच राहिलेलं आहे. या भूकंपानंतर कुठल्याही बिल्डिंगला कुठल्याही प्रकारची हानी झाली. काही बिल्डिंग्सला जो नुकसान झालेलं आहे ते नुकसान सुपरफिशियल आहे, म्हणजे ते फक्त काही ठिकाणी वॉल पुट्टी निघाली होती, काही ठिकाणी काही भिंताला काही हे झाले होते, काही ठिकाणी जरासं सिरियस होते. त्याची एक व्यवस्थित पंचनामा करून त्याच्यामध्ये अगर ते SDMA आणि NDMAचे गाईडलाईन्सप्रमाणे कुठल्या प्रकारचे नुकसान भरपाईसाठी पात्र असेल तर त्याचा प्रस्ताव तयार करण्यासाठी स्थानिक प्रशासन म्हणजे तहसील कार्यालयाला सूचना देण्यात आलेला आहे आणि या संदर्भामध्ये ते करत आहे. दुसरी गोष्ट, लँडस्लाईडचं, जमीन कोसळण्याचे काही घटने, मायनर घटने 2-3 ठिकाणी आपल्याला दिसून आलेले आहे. त्या ठिकाणी करेक्टिव्ह मेजर्स जो काही घ्यायचे आहे ते आपण घेतोय. त्या कुठल्याही हॅबिटेशनला याच्यासाठी म्हणजे धोकादायक झालेलं नाही असा आपला प्राथमिक अंदाज आहे. PWD, GSI, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया विभिन्न ठिकाणी सर्वेक्षण करत आहे आणि याच्यामध्ये बेसिकली आपल्याकडे हार्ड रॉक बसॉल्ट म्हणजे खाली आहे, त्याच्यावर सिल्टचं डेपॉझिशन आहे. पाऊस पडला असल्यामुळे ते मडमधून जो सिल्ट असतो त्याच्यामधून ते हार्ड रॉकपर्यंत पाणी जातो आणि हार्ड रॉकमध्ये सबसर्फेस फ्लो म्हणजे जमिनीच्या खाली पाणी वाहताना आपल्याला दिसतो. त्याच्यावर अगर भूकंप झाला तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात डिस्प्लेसमेंट होण्याची शक्यता असते आणि ते 2-3 ठिकाणी आपल्याला दिसून आलं, परंतु धोकादायक परिस्थिती कुठे झालेला नाही आहे हे आपला प्राथमिक अंदाज आहे. त्या ठिकाणी GSI आणि आपले विभिन्न विभाग, जो तांत्रिक विभाग आहे, त्याची तपासणी करत आहे. मी स्पष्ट सूचना दिली आहे, शासनाकडून पण स्पष्ट सूचना प्राप्त आहे की यदि कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारची धोकादायक परिस्थिती यदि निर्माण झालेली असेल तर कुठल्याही म्हणजे 100% खबरदारी घेण्यात यावं. त्र्यंबकेश्वरचे भोरगिरी परिसरमध्ये जो 25 गाव जो आपला आधीपासून त्या ठिकाणी पावसामुळे लँडस्लाईड प्रोनच्या यादीमध्ये आलेला आहे, त्याला कसं पुनर्वसित करता येते त्याच्यासाठी शनिवारच्या दिवशी मी 3 साईटला पण भेट देऊन आलो. त्याच्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय योजना असेल या आपल्या पुनर्वसनची योजना असेल त्याच्या अंतर्गत त्याला काय नियोजन करता येईल त्याच्याबद्दल पूर्ण नियोजन करतोय. इमिडिएट धोका, ज्या दिवस पाऊस जास्त पडला या कुठल्या प्रकारची इमिडिएट धोका असेल तो त्या ठिकाणी शिफ्ट करण्याची सूचना त्र्यंबकेश्वर चे जो तहसील आहे त्याला आणि उपविभाग आहे त्याला स्पष्ट सूचना देण्यात आली. ही आपली बेसिक गोष्टी झाली भूकंपच्या संदर्भात. आतापर्यंत आपण किती ठिकाणी पंचनामे केले, किती घरांना तडे गेले किंवा काही शाळा असतील
नाही, शाळा आणि मोठे बिल्डिंग्स आणि फॅक्टरीजमध्ये आपण ड्रिल्स घेतोय. ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थित लोड बेरिंग स्ट्रक्चर्स आणि हे आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नुकसान नाही आहे. ज्या ठिकाणी असं लोड बेरिंग स्ट्रक्चर्स नाही आणि रेग्युलर म्हणजे फक्त असं भिंतसारखा बांधून घेतलेलं आहे, त्या ठिकाणी माझ्या माहितीनुसार अबाउट 6 ठिकाणी त्यांनी पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी या 4 तालुका मिळून अबाउट 6 ठिकाणी पंचनामा केलेला आहे. बट त्याची प्राथमिक पंचनामा आता झाली, बिकॉज ही इंजिनिअरिंग गोष्टी आहे. त्याची फायनल ते म्हणजे उद्या म्हणजे 3 दिवसात म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत मिळून काही सर्वेक्षण तिथलं केलं ते त्या परिसरातलं त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसनी त्या ठिकाणी ऑलरेडी एक सेस्मिओग्राफ्स विभिन्न ठिकाणी बसवलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला समजतोय की पी वेव्स एस वेव्स जो असतो भूकंपाने त्याच्या संदर्भात त्याला माहिती मिळणार आहे आणि ते स्टडी पण करणार, रिझन्स पण समजणार, त्याची ट्रेंड्स पण बघणार आणि अर्ली वॉर्निंग कसं करता येईल त्याबद्दल पण लक्षात घेणार. परंतु या आपल्याला आधीपासून जो त्यांची रिपोर्ट्स आहे या कार्यालयामध्ये उपलब्ध त्याच्यामध्ये पण त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की हे लो इंटेन्सिटी इंट्रा प्लेट भूकंप आहे, बसाल्ट हार्ड रॉक्स वर भूकंप आहे आणि याची इंटेन्सिटी म्हणजे 4 खाली राहणार आहे आणि त्याच्यामुळे ओन्ली 2 प्रकारची घटना होण्याची शक्यता असते. म्हणजे जो मी म्हटलं बिल्डिंग्समध्ये क्रॅक्स आणि त्या क्रॅकमुळे पावसासोबत जोडला की त्या ठिकाणी काही प्रमाणात नुकसान आणि दुसरी गोष्ट आहे की मायनर लँडस्लाइड्स जो असतो या 2 प्रकारे घटना त्यांनी सांगितलं आणि त्या बऱ्यापैकी त्या सेम ट्रेंडमध्ये आहे आणि आपण पूर्ण प्रशासनाला स्थानिक सगळे ऑल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच घेऊन पूर्ण प्रशासनाला ग्रामपंचायत असेल तहसील असेल सगळ्यांना आपण खूप ॲक्टिव्ह ठेवलेलं आहे. सर, धरणांचा जिल्हा नाशिक आहे, मोठ्या प्रमाणात पाणी इथे भूकंपासाठी आपण काय काळजी घेतो का धरणाला क्रॅक जाऊ नये किंवा नाही, या संदर्भामध्ये धरणाची जो म्हणजे जो डिझाईन्स आहे विशेषतः जो मोठे धरण आहे त्यांच्यासाठी जो डिझाईन्स आहे ते सगळे म्हणजे कॅटेगरी 5 अर्थक्वेक्ससाठी टिपिकली ते डिझाईन होतात. भरपूर अर्थवर्क स्ट्रक्चर्स आहे परंतु ते फार स्ट्रॉंग आहे आणि ते अजून स्ट्रॉंग झाले रिइन्फोर्स करून बिकॉज त्याच्यामध्ये सिल्टेशन होऊन अजून त्या ठिकाणी म्हणजे त्यांची विड्थ जो ग्राउंड विड्थ आहे ते वाढून गेलेली आहे. परंतु या सगळ्या गोष्टी असताना प्रत्येक भूकंपाच्या घटनानंतर इरिगेशनची पूर्ण टीम धरणामध्ये ते तपासत आहे आणि याच्यामध्ये जो विशेष तपासणी आपण करतो ते आहे मायनर इरिगेशन स्ट्रक्चर्स जो लघु पाटबंधाऱ्याचे धरण आहे. बिकॉज त्या ठिकाणी यासारखे डिस्प्लेसमेंटमुळे काही प्रमाणात धोके होण्याची शक्यता असते. परंतु आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचे धरण ब्रिजेस बिकॉज ब्रिजेसमध्ये 2 वेगळे त्यांच्या जो डिफरंट लेयर्स असतो त्यांच्या जो फायलिंग असतो ते डिफरंट लेयर्समध्ये असतो आणि त्याची डिफरंट व्हायब्रेशन्स असू शकते. त्यामुळे ब्रिजेसचा धोका होण्याची पण शक्यता असते. मायनर मेजर ब्रिजेसवर आपण कंटिन्युअस मॉनिटरिंग ठेवलेलं आहे. त्यासोबत धरणामध्ये पण आपण ठेवलेलं आहे. विहीर जो रोडच्या जवळ आहे, शाळा जो रोडच्या जवळ आहे, दिंडोरीची घटना झाल्यानंतर ऑलमोस्ट विभिन्न ठिकाणी आपण त्याच्या कारवाई पण करायला सांगितलेलं आहे. या गोष्टी आपल्याकडे कंटिन्युअसली चालू आहे. ही आपण विशेष खबरदारी घेण्याचं नियोजन करतो. ते मायनर एक होल म्हणजे ते सिल्ट होतं ते खाली कसळलं बेसिकली म्हणजे एक हॉलो स्पेस होतं त्याच्या खाली झालं ते म्हणजे मेजर अडचण नाही. मला जो टेक्निकल नाही ते टेक्निकल टीम्सने जे सांगितलं त्याच्याप्रमाणे काही मेजर अडचण. सर, कांद्याच्या अनुषंगाने विविध स्वरूपाच्या तक्रारी होत्या, त्याबाबतची दखल घेतली आहे. स्थानिक पातळीवर दक्षता समिती देखील नेमलेली आहे. काय नेमकी आपल्या सूचना? आपल्याकडे देवला आणि चांदवड त्या परिसरामध्ये काय प्रमाणात तक्रार प्राप्त झाले होते याबद्दल आपण दखल घेतली. विजिलन्स कमिटी जो आहे त्या नाफेड आणि NCCFच्या त्यांच्या CVO जो असतो चीफ विजिलन्स ऑफिसर त्यांचे जेवढे तक्रार प्राप्त होते आपण पाठवला. तहसीलदारांनी त्याची चौकशी केली, त्यांनी त्या तक्रार नोंदवला. त्या तक्रार झाल्यानंतर आपल्याला माहीत असेल की त्यांचे आदरणीय महानिर्देशक महोदय MD साहेब स्वतः दिल्लीवरून नाशिकला येऊन भेट दिली. जॉईंट MD साहेब 2 दिवस या ठिकाणी होते. त्यांनी या ठिकाणी विभिन्न खरेदी केंद्राला भेट दिला, सगळे तक्रारची नोंद घेतली. चीफ विजिलन्स ऑफिसरने त्याची चौकशी केली आणि पुढील कारवाई त्यांच्या स्तरावर ते करताय. यदि जो काही कारवाई त्याला करायची आहे प्राप्त तक्रार आपण योग्य पातळीवर पर्यंत आपण पोहोचवला. भारत सरकारचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण याची नोंद आणि दखल घेतलेली आहे आणि सहसचिव स्तरावरचे सन्माननीय अधिकारी आहेत त्यांनी पण या ठिकाणी भेट दिली. त्याची एक्झॅक्ट माहिती मी DIO महोदयाला सांगतो आपल्याला. आणि असं निदर्शनास येते की शेतकऱ्यांकडनं कांदा न खरेदी करतो म्हणजे मागच्या वर्षात पुन्हा होत आहे की काही दलित लोक येत आहेत आणि तो खराब झाला आहे. नाही, त्याच्यासाठी आता IT सिस्टम मला जो समजला, मला विस्तृत चर्चा नाही करता आली परंतु मला जो समजला त्यांनी IT सिस्टम्स बऱ्यापैकी केलेलं आहे. त्याच्यामध्ये मॉनिटरिंग पण आहे, त्याच्यामध्ये 7/12ची लिंकेज आहे, LD स्टॅटची लिंकेज आहे, विभिन्न गोष्टीची इम्प्रूव्हमेंट आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेने तक्रारींची संख्येमध्ये एक म्हणजे मोठी घट आहे, म्हणजे ऑलमोस्ट 90-95%ची घट आहे. आणि जसे तक्रार प्राप्त झाली आपण सगळे गोष्टी म्हणजे वरपर्यंत आपण दिलं. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे तक्रार आहे आणि दोनों विषय, एक जो मीडियामध्ये जास्त आली की काही डमी खरेदी झाली, तो एक ठिकाणची तक्रार होती. ते तहसीलदारांनी चौकशी केली, ताबडतोब रिपोर्ट एव्हिडन्स दिला. त्याच्यामध्ये जो स्टॉक होता त्याला सीज केली, ते खरेदी म्हणून नाही दाखवण्यात आलं आणि विभिन्न कारवाई म्हणजे अगदीच फास्ट कारवाई त्याच्यात झाली. ते आपण विजिलन्सला सांगितलं, विजिलन्सची टीम आली, त्यांनी तपासणी केली, त्यांचे MD आले, त्यांचे जॉईंट MD आले, त्यांनी तपासणी केली. ते ऑलमोस्ट 2 दिवस नाशिकला होते, ते फिरले, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचं बोलणं पण झाला. मी पण जो काही गोष्टी त्याला लक्षात आणून दिला. आता पुढे काय करायचं नाही करायचं त्यांच्या अधिकार क्षेत्रात असल्यामुळे मी काही त्याच्यात बोलू शकत नाही. राहिला विषय आपला दुसरी जो तक्रार होती शेतकऱ्यांच्या, की जो सामान त्यांच्या आहे त्यांच्यामध्ये काही मायनर डिस्कलरेशनच्या हे दाखवून आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये पाऊस असल्यामुळे काही प्रमाणात मायनर डिस्कलरेशन अगर झालं असेल तरी ते रिजेक्ट होत आहे. त्या तक्रार पण मी सन्माननीय महानिर्देशक महोदयाला दिली. त्याच्याबद्दल ते हे करतात आणि DIO साहेब त्यांनी जो काही प्रेस नोट दिलं असेल ते फॉरवर्ड करतात. और काय विषय? बस सर, भूकंपच पाहिजे होता आम्हाला. हे आता भूकंप अच्छा एक सेकंड, 15 ऑगस्टसाठी एक मेरेसाठी एक विषय महत्त्वाचा. अच्छा ह्याचा विषय हां महत्त्वाचा विषय आहे. मला वाटतं कॅमेरा बंद केला. नाही 15 ऑगस्टच्या दिवशी नाशिक जिल्हाभरात आज आदरणीय शिक्षण मंत्री महोदय, आदरणीय आपत्ती व्यवस्थापन मंत्री महोदय, आदरणीय अन्न पुरवठा मंत्री महोदय, आदरणीय FDAचे सन्माननीय मंत्री महोदय, सर्वांनी असा आज निर्देश दिला की 3-4 गोष्टीबद्दल शासनाकडून आपल्याला डायरेक्शन्स आहे. जो आपण करणार एक आहे हर घर तिरंगाचा कॅम्पेन, जो 13, 14 आणि 15 त्याच्याबद्दल सर्वांनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यासाठी नियोजन करावं. सगळे विद्यार्थी गणांनी याच्याबद्दल आपल्या आपल्या घराच्या संदर्भात विशेष लक्ष द्यावं, ही माझी सर्वांना विनंती सूचना. नंबर 2, दुसरा विषय जो आहे या पूर्ण विषयामध्ये आणि तिरंगा फडकवताना त्याची जो काही नियमावली आहे की संध्याकाळी चे संदर्भात लाईटच्या संदर्भात इत्यादी त्याबद्दल विशेष खबरदारी प्रत्येकाने घ्यावा. दुसरा विषय जो आहे आपल्या जो याच्या संदर्भात जो विषय आहे की ड्रग्स या कुठले एडिक्शन्स, डी एडिक्शनच्या कॅम्पेन, ड्रग्स असेल, अल्कोहोल असेल, दारू असेल या तंबाखू असेल, चुईंग या स्मोकिंग, हे सगळेबद्दल जो काही एडिक्शन्स असेल त्या एडिक्शन्स विरोधात आपण कॅम्पेन या ठिकाणी आयोजन करण्यात सांगितलेलं आहे. सगळे शाळेला, सगळे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, ज्युनियर कॉलेजेस सगळ्यांना सूचना दिल्या की 15 तारीख याबद्दल विशेष मोहीम घेण्यात यावं. तिसरा विषय की एक पेड़ माँ के नाम कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक ठिकाणी आपल्याला याच्यासाठी प्रत्येकाने याच्याबद्दल विशेष मोहीम घेऊन काम करण्यात यावं. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात काम सगळे लोकांनी करावं. तर ही माझी सर्वांना विनंती आहे आणि या संदर्भामध्ये प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी या संदर्भामध्ये काम करावं. 15 तारीखची एक डेडलाईन आपण सांगितली होती. प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेसची जो कमिटी आहे, काही कंपनीनी, काही आस्थापनेने आतापर्यंत स्थापन केलेली नाही आहे या किमान त्याची रिपोर्ट्स पाठवलेली नाही आहे. सर्वांनी 15 ऑगस्टची डेडलाईन दिली होती, तर सर्वांनी त्या कमिटीची स्थापना करून दर्शनीय भागात या कमिटीची जो माहिती फलक लावणं अपेक्षित आहे हे करावं. तर हे 4 गोष्टी सर्वांना मी विनंती करतो की या 4 गोष्टी नाशिक जिल्ह्यात कराव्या. वॉश कमिटी, प्रिव्हेन्शन ऑफ महिला अत्याचार कमिटी, TCS 15,000 झाले, काहीतरी 2,000 बाकी असं काहीतरी. 15,000 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.